प्रिय नागरिक बंधू आणि भगिनींनो, सर्व महाराष्ट्रातून आज महाराष्ट्रातून साजरा होत असताना आपण पाहत आहात महाराष्ट्र राज्याच्या 67व्या स्थापना दिनानिमित्त आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त आज जमलेल्या ज्येष्ठ स्वतंत्र नागरिक, अधिकारी, कर्मचारी, कामगार बंधू, विद्यार्थी, लोकप्रतिनिधी आणि पत्रकार बंधूंना महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या मी हार्दिक शुभेच्छा देते. महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी योगदान व बलिदान देणाऱ्या सर्व ज्ञात व अज्ञात विभूतींना मी सर्वप्रथम अभिवादन करते. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. तेव्हापासूनच आपल्या महाराष्ट्र राज्याने सर्व क्षेत्रांमध्ये विकासाची मोठी भरारी घेऊन विविध क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केलेली आहे. जगातील सर्वात मोठी भारताची 2027 ची जनगणना ही देशाची 16वी जनगणना पहिल्यांदाच डिजिटल पद्धतीने राबवण्यात येत आहे. ही जनगणना 2 टप्प्यात पार पडणार असून पहिला टप्पा घर यादी एप्रिल ते सप्टेंबर 2026 तर दुसरा टप्पा लोकसंख्या गणना फेब्रुवारी ते मार्च 2027 या कालावधीत राबवला जाणार आहे. जनगणना 2027 ही अधिक सुलभ, अचूक व पारदर्शक करण्याच्या एन्युमरेशन करण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. या प्रक्रियेमुळे नागरिकांना स्वतःची माहिती स्वतः नोंदवण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. मी या प्रसंगी सर्वांना आवाहन करते की आजपासून सुरू झालेल्या स्वगणना सेल्फ एन्युमरेशन मध्ये आपण सर्व नागरिकांनी आपली स्वतःची अचूक माहिती स्वतः नोंदवून यामध्ये भाग घ्यावा. भारतीय निवडणूक आयोगाद्वारे विशेष सखोल पुनरीक्षण म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन SIR ही मतदार यादी त्रुटी रहित, अचूक व पारदर्शक करण्यासाठी अत्यंत महत्वाची मोहीम राबवली जात आहे. या विशेष सखोल पुनर्निरीक्षण प्रक्रियेमध्ये नागरिकांनी आपली माहिती तपासून घ्यावी असे मी या प्रसंगी आवाहन करते. केंद्र सरकारच्या मिशन कर्मयोगी अंतर्गत आयोजित साधना सप्ताह 2026 मध्ये राज्याने देशामध्ये प्रथम क्रमांक पटकावत नवा मानदंड. आज 1 मे महाराष्ट्र दिन आहे. आपण महाराष्ट्रातले लोक आहोत. आपलं राष्ट्र नसून महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्राने जी अभूतपूर्व प्रगती केलेली आहे अनेक दशकामध्ये त्याचा अभिमान बाळगून महाराष्ट्र अजून मोठा व्हावा. दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा ही ओळ आहे. ती जेव्हा जेव्हा उच्चारली जाते गाण्यामध्ये माझ्या अंगावर शहारे येतात. तसं एक देशामध्ये महाराष्ट्राने असं काही करून दाखवलं असं सदैव महाराष्ट्राची ओळख व्हावी हेच माझी महाराष्ट्राच्या दिनाच्या निमित्त सर्व महाराष्ट्रातील लोकांना शुभेच्छा आहे. आज कामगार दिन आहे. कामगारांना सुद्धा मनापासून काल खरीप हंगामाची आपण आढावा बैठक घेतली. जिल्ह्यात किती हेक्टरवरती पेरणी होणार आहे, खताची परिस्थिती काय आहे, हे सगळे डिटेल मी तुम्हाला देईन वाटलं ते लेखी. पण जिल्ह्याच्या पाणी टंचाईवर, जिल्ह्याच्या पेरणीवर, खताच्या आवक जावकवर, बियाण्यांच्या आवक जावकवर या सगळ्यांवर मी पूर्णपणे काल विस्तृत बैठक घेतलेली आहे. कर्ज पुरवठ्याच्या संदर्भात सुद्धा विस्तृत चर्चा केली आहे आणि कुठल्याही प्रकारे लोकांना त्रास नाही व्हायला पाहिजे अशा प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत. आपल्या जिल्ह्यामध्ये नव्यानं चिया सीडचं मोठ्या प्रमाणात उत्पादन होत आहे, त्याबद्दल काय आव्हान? अरे चिया सीड हे झालंय मॉडर्न फूड. शहरामध्ये, डाएट मध्ये, सेलिब्रिटीज मध्ये प्रचंड पॉप्युलर आहे. खूप महाग आहे. मी रोज खाते ते. शरीरासाठी खूप उपकारक आहे आणि त्यामुळे त्याची लागवड करून चांगलं पीक म्हणजे 80,000 ते 1,00,000 रुपये एकरी उत्पन्न होत आहे शेतकऱ्यांना, जे शाश्वत आहे आणि त्याचा प्रयोग करून घेतलाय आपण आणि अनेक लोक करणार आहेत. पुढे आधी शासनही त्याला मदत करेल. त्याचं मार्केटिंग कसं करावं, ब्रँडिंग कसं करावं याच्यावर सुद्धा भविष्यामध्ये आम्ही प्लॅनिंग करू जर त्याची लागवड चांगली झाली. जिल्ह्याला 45 वर्ष पूर्ण होत आहेत आज. त्याच्यामुळे फेस्टिवल आहे, त्याला पण तुम्ही सगळेजण या. जिल्ह्याच्या जालना रायझिंग फेस्टिवल माजी आमदार निधन झाले सकाळी 6 वाजता 5 ते 6. अरे बापरे, हे धक्कादायक आहे. म्हणजे मलाच माहिती कोणी म्हणलं नाही. धक्कादायक गोष्ट आहे. अत्यंत हेफेट होते आणि काही वाटलं नाही असं तब्येतीचं वगैरे. शॉकिंग आहे. मी त्यांना श्रद्धांजली व्यक्त करते आणि त्याला माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. अनुदान घोटाळा झालेला आहे जालन्यात, त्याचा अजून थंड बसतात काही थंड बसत नाही. चांगलं काम